वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही नेहमी व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की माझा मोठा भाऊ सीताफळं रानातली घेऊन आलता आणि ती पिकत घातली होती आणि इतकी सुंदर पिकली होती. रविवारचा सुट्टीचा दिवस जो आहे तो मस्त अशी पोटभर सीताफळं पिकलेली खाऊन एन्जॉय केला. तर जी की जास्त जास्त पिकली होती ना ती सीताफळं बाहेर काढली, जेणेकरून त्या दोघींना पण सुट्टी होती. मग आपण जर आठवणीनं काढली तरच ती खाल्ली जातात, म्हणून मग काढली. आणि बघा मस्त तोंडाला सुटलं का पाणी. कसली रसाळ अशी गोड, साखरेपेक्षा गोड अशी ही सीताफळं आहेत. आणि या वर्षीच्या सीझनमध्ये मन भरून सीताफळं खाल्ली. याच सीताफळांच्या बिया सुद्धा मी ठेवलेत, जेणेकरून त्याची मी रोपं लवकरच तयार करणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन. त्यानंतर म्हटलं चला रेग्युलर नेहमी ब्लॉगमध्ये मी घरातलं स्वयंपाकाचं आवरावरीचं जे काही शूट, आता हाऊसवाईफ म्हटलं की जे काही शक्य होतं ते तुमच्यासोबत शेअर करत असते. पण संडेचा दिवस आणि इतका आनंदात जाईल आणि आमचे माझ्या आवडीच्या कामासाठी एवढे मोठ्या प्रमाणात मला हेल्प करतील वाटलंच नव्हतं स्वप्नात सुद्धा. आणि खरं सांगू का, आपल्या नवऱ्याने आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टीसाठी करण्यासाठी मदत करणं यासारखं दुसरं जगातलं सुख काहीच नाही असं मला तरी वाटतं बरं का. कारण आपल्या आवडीत त्यांनी आपला आनंद शोधणं किंवा त्या आनंदासाठी जरी त्यांना ती गोष्ट आवडत नसेल किंवा असेल तरी पण आपल्या आवडी खातर, बायकोच्या आवडी खातर त्या गोष्टीत हेल्प करणे ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि खरंच छान वाटलं की त्यांनी संडेच्या दिवशी मला इतकी सगळी, एकतर त्यांच्याकडे वेळच नसतो, पण एवढी सगळी मदत केली. ही जी तुम्हाला पाठीमागं माती दिसतीये ना तेवढी सगळी उकरून त्यांनी आणून दिलेली आहे, जेणेकरून आणखीन काही मला झाडं आहेत ना ती रिपॉटिंग करायची आहेत, त्याच्यासाठी ही माती लागणारच आहे. तर असो, तर या टपमध्ये काय काय घेतलंय ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये काळी माती घेतली आहे. त्याच्यानंतर आमच्या इथं ना जास्त करून जी काळ्या चावक्या मुंग्या आहेत ना, तुम्ही जर रेग्युलर व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्यात खूप जास्ती आहेत आणि त्या झाडांना ठेवतच नाहीत. आणि मला झाडं जितकी जपायला आवडतील तितकी जपायचा प्रयत्न माझा चालू असतो. आणि त्याच्यासाठी आत्ता जे मातीत मी मिक्स केलं त्याच्यामध्ये मी कोकोपीट मिक्स केलं, जेणेकरून माती भुसभुशीत राहावी आणि मुंग्या होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मी क्लोमेट म्हणजेच थायमेट भेटतं ना ते 1 चमचा मिक्स केलं, जेणेकरून त्या थायमेटचा ना थोडासा वास आहे ना स्ट्रॉंग असतो, त्यामुळं मातीमध्ये त्या लाल मुंग्या पण शिरणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, थोडी मातीला बुरशी वगैरे पण लागणार नाही. कारण कुंडीत ज्यावेळेस आपण रोपं लावतो ना तर पाणी घालून ना ती जी माती आहे ना क्षारीय होते आणि अशी पांढरी बुरशी आल्यासारखं होते. त्यामुळे आपली झाडांची वाढ, मुळांची वाढ आहे ना ती व्यवस्थितरित्या होत नाही. त्यामुळं जेवढी माती आपल्याला कोणतंही कुंडीत झाड लावू ना त्यावेळेस माती जितकी चांगली बनवता येईल ना तेवढी बनवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे ती भुसभुशीत कशी राहील किंवा तिला फंगस कशी लागणार नाही या बेसिक गोष्टींची काळजी घ्यायची. म्हणजे कुंडीतलं रोप जरी तुम्ही सिटीत राहत असाल, तुम्हाला तुमच्या बाल्कनीत किंवा कुठंही टेरिसवरती वगैरे कुठं जिथं छोटी जागा भेटेल, काही काही जणांच्या बघा खिडकीमध्ये सुद्धा असे बॉक्स गॅलरी केलेली असते आणि तिथं छोट्या छोट्या कुंड्या तुम्ही ठेवून झाडं लावू शकता. तर अशा वेळेस काय करायचं की माती जितकी चांगली बनवता येईल ना तितकी माती चांगली बनवायची, म्हणजे आपली झाडं आहेत ना खूप दिवस जास्त काळजी घ्यावी लागत नाही, मेंटेनन्स खूप झाडांचा निघत नाही. तर असो तुमच्याशी गप्पा मारत मारत बघा इथं काय केलं ते क्लोमेट, कोकोपीट आणि त्यानंतर बघा मी गांडूळ खत पण आणलं होतं, 30 रुपये kg मला भेटलं. तर ते सुद्धा मिक्स करणार आहे. मला जशी झाडांची काळजी जास्त घेत जाते किंवा माहिती घेत जाते ना तसं अशा बऱ्याच गोष्टींची माहिती होतीये, तसं त्या गोष्टी आहेत ना मी वापरून त्याचा अनुभव काय येतोय ना ते पण बघते. आणि तो जसा माझ्याशी अनुभव येईल ना तो मी तुमच्याशी नक्कीच शेअर करणार आहे. तर यावेळेस ॲडिशनल म्हणून आपल्या मातीमध्ये गांडूळ खत जाणार आहे. नेहमी काय वापरते मी, शेणखत वापरते. तर समोरची ही तुम्हाला कुंडीच्या शेजारी छोटी काळी बादली दिसते ना त्याच्यामध्ये मी शेणखत ऑलरेडी आणून ठेवलं होतं, ते पण मातीत मिक्स करून घेतले. आणि खरं तर तुम्हाला सांगू का, खेडेगावामध्ये जर विचार केला ना असं बाकीच्या गोष्टी औषधं वापरण्यापेक्षा खतावरती जास्त भर असतो. आणि माझं माहेर पण खेडेगावात असल्यामुळं
मला माहिती आहे की पहिलं तर माझी आई म्हणजे चुलीतली राख जी असती ना ती सुद्धा झाडांना टाकायची. मवा वगैरे आला ना तर झाडावरती टाकायची, म्हणायची या राखेनं ना मवा निघून जातो, किंवा झाडाच्या बुडाला पण थोडी थोडी राख घातली जायची. म्हणजे बघा पहिल्या काळात असं असायचं ना, वेगवेगळ्या बाबळीची, लिंबाची अशा पद्धतीची लाकडं असायची आणि त्याची राख आहे ना ती सुद्धा तितकीच झाडांना माझ्या मते फायदेशीर असेल म्हणून जुनी लोक वापरत असतील. म्हणजे माझ्या आई तर झाडाच्या बुडाशी मी राख वगैरे झाडाची टाकताना पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा ह्या हँगिंगच्या कुंड्या होत्या माझ्याकडं, आणि आता ह्या झाडाचं खरं तर मला माहीत नाही, पण हँगिंग इतकं सुंदर दिसतंय त्याचं फुटल्यानंतर. खालीपर्यंत खूप छान आणि हिरवगार राहतं, जास्त करून पिकत नाही अशा पद्धतीचं. तर ह्या हँगिंगच्या कुंडीमध्ये आम्हाला लागणार आहे ना तितकीच माती अगोदर आम्ही तयार केली आहे. सगळ्याच मातीमध्ये काय आम्ही ते ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या ॲड केल्या नाहीत. तुम्ही समोर दिसत असेल तुम्हाला एक मोठा ढीग आहे काळ्या मातीचा, तर ती तशीच आहे. त्यातून मला जितक्या कुंड्यांना लागणार आहे ना तितकी थोडी थोडी माती मी काढून घेणार आहे, त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करणार आहे, फंगीसाईड वगैरे. आणि माझ्याकडनं सगळीकडं इझिली उगवणारं स्पायडर प्लांट सगळ्यांकडं असतं, पण माझ्याकडं ते नव्हतं. मग ते स्पायडर प्लांट मी आणलेलं आहे आणि ते लावत आहे ह्याच्यामध्ये. तर असे स्पायडर प्लांटची पण एक हँगिंग तयार केली आहे. आणि तुम्ही बघताय आहोंची मदत मला चालूच आहे, परंतु प्रत्येक 2-3 मिनिटाला ना त्यांचा फोन हा चालूच असतो. म्हणजे येतो त्यांना कोणाचा ना कोणाचा कॉल असो. पण एवढ्यातून पण त्यांनी मदत मला एवढी केली ना, तर कसं असतं माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टींच्या आठवणी असतात ना. ती झाड आता मी दिवसभर जेव्हा कधी ते घरी नसतील किंवा मी पाणी घालत असेल ना, तर एका सेकंदासाठी माझ्या डोक्यात लगेच येणार की हे झाड आम्ही दोघांनी मिळून लावले. तर हा छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद असतो की बायकोचा नवऱ्यासोबत आणि नवऱ्याचा बायकोसोबत असतो, की ते आठवणी असतात छोट्या छोट्या. आणि खरंच या काही छोट्या आठवणीच ना त्या आयुष्यात आनंद देऊन जातात, की जी काही मोठ्या गोष्टी सुद्धा देऊ शकणार नाहीत अशा. तर जवळून तुम्हाला दाखवते हे हँगिंग, तर कसं दिसतंय किंवा कसं वाटतंय सांगा. तर हे बघा असं स्पायडर प्लांट असतं आणि ह्याला अशा छोट्या छोट्या बेबीज येतात. आणि ह्या जरी तुम्ही कटिंग करून ना पाण्यात ठेवल्या ना, एक 8-10 दिवसात याला छान मुळ्या येतात आणि नंतर तुम्ही याला मातीत रुजवू शकता. तर हा एक बॉक्स होता, त्याच्यात मी पाणी घेतलं होतं आणि ऑलरेडी मोठ्या कटिंग त्याच्यातच होत्या, तर त्याच्यातच त्या छोट्या बेबीज पण ठेवल्या. तर हे येलो एक स्पायडर प्लांट आहे. त्यानंतर हे एक आहे. अशा 3 हँगिंग तयार केलेत आणि जिथं सुरुवातीच्या हँगिंग अडकवलेत ना तिथंच या खिडकीत मी जे दिवाळीसाठी हुक्स बनवून घेतले होते ना तिथंच हे आपण 3 हँगिंग अडकवून घेणार आहे. तर खरं तर त्या हँगिंगचे हुक होते ना ते आकाश कंदीलसाठी बनवले होते. तर असो, माझ्या आहोंचं आणि माझं मिळून बनवलेले असे हे सुरुवातीचं पहिलं काहीतरी काम आहे. मदत करतात ते मला झाडांसाठी. विकत घ्यायला कधी मला विरोध नसतो, झाडं आणायला विकत घ्यायला सोबत यायला कधीच विरोध नसतो. पण असं स्वतः मातीसाठी म्हणजे अगदी माती उकरून देण्यापासूनची जी हेल्प होती ना ती आज पहिल्यांदा केलती आणि त्या गोष्टीचा आनंद जो होता ना तो वेगळाच होता खरं तर. असं आजचा छोटासा छानसा व्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत वेगळं काहीतरी शेअर करावं म्हणून मी शेअर केलाय. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि व्हिडिओ तुमच्या छोट्या मोठ्या बहीण भावांसोबत माझ्या शेअर करत राहावा. नंतर भेटू छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.